नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. आणि आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी. तर कालच्या व्हिडिओला भरपूर ताईंच्या कमेंट होते की ताई बऱ्याच व्हिडिओमध्ये राजू दिसलाच नाही, राजू भाऊ कुठे गेलाय. कसं आहे ना, राजू भाऊ जातो सकाळी कामाला, 7:30 वाजता जातो तो आणि संध्याकाळी यायला त्याला 5, 5:30 कधी 6 वाजतात. आता एवढ्यात तो ना उशिराच येतो जरा, त्यामुळं तो व्हिडिओमध्ये दिवसभर दिसतच नाही. आणि बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट होते की ताई बऱ्याच दिवस झाले चुलीवरची रेसिपी तू दाखवलीच नाही, टेरेस गार्डन पण दाखवलं नाही. तर चला म्हणलं आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केला ना, चुलीवरचा स्वयंपाक पण दाखवूया आपण, रेसिपी दाखवू. आणि राजू पण दिसेल मग संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. संध्याकाळी सगळे घरी असतात ना निवांत, त्यामुळं. तरी फौजी साहेब नाही आहेत घरी, फौजी साहेब गेलेले ड्युटीवर. त्यांना 8-10 दिवसाचा बंदोबस्त लागलेला आहे ना सिद्धटेकला. आणि सिद्धटेक नगरपासून 100 किलोमीटर असेल बहुतेक. तर इतक्या लांबून आहे ना गाडीवर अपडाऊन करायला जमत नाही, ऊन पण भरपूर वाढलेलं आहे ना, त्यामुळं त्यांना असं 2-3 दिवसांनी वाटलं नाही की आता घरी जायला पाहिजे बाबा, करमत नाही. मग ते येतात, रात्रीचं जरी आले तरी मग संध्याकाळी सकाळी जातात, असं करतात. तर काल आले होते फौजी साहेब आणि आज संध्याकाळी गेलेत पुन्हा ड्युटीवर आता. आणि असं टेरेसवरती आलं ना, आम्हाला एकदम असं मस्त निवांत हवेला बसावंसं वाटतं. इतकं छान वाटतं ना टेरेसवरती रात्री तर. तर संध्याकाळचा बराच वेळ आमचा असं वरतीच जात असतो. तर चुलीवरच मी आज टेरेसवर स्वयंपाक करणार आहे. आणि फौजी साहेब असं एक दिवस जरी आले ना ड्युटीवरून घरी, तर त्यांचं काही ना काही असं गार्डनमध्ये काम चालू असतं. तर ज्या कलरच्या बादल्या आहेत ना, आपण त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत ना, तर त्या बादल्यांना आहे ना कलर द्यायचा होता. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई त्या बादल्यांना कलर देऊन घ्या एकसारखा, म्हणजे रंगबेरंगी दिसणार नाही गार्डनमध्ये आणि बादल्या छान वाटतील. तर फौजी साहेबांनी त्या बादल्यांना कलरचा एक हात दिलाय आणि डबल द्यायचा होता, पण त्यांना बंदोबस्त लागला ना, त्यानंतर त्यांना वेळच मिळाला नाही. तर फौजी साहेबांनी त्या बादल्यांना कलर दिला आणि त्या ओल्या होत्या ना कलरच्या, त्याच्यामुळे त्या खाली तशाच ठेवल्या होत्या. तर फौजी साहेबांनी सांगून गेले होते मला, त्या बादल्यांचा कलर सुकला ना मुलांकडून त्या बादल्यावरती ठेवून घे भिंतीच्या काठडीवर. तर तिथं त्या भिंतीला आहे ना मस्त ग्रॅनाइट बसवलेलं आहे आम्ही, आणि त्याच्यावरतीच ह्या आम्ही बादल्या ठेवत असतो. तर एकसारख्या बादल्या ठेवल्यावर आता खूप छान वाटेल. तर बादल्यांचा कलर सुकला होता, मुलांना म्हणलं वरती ठेवून घ्या, कारण सकाळचं मुलं जातात कॉलेजला, राजू जातो कामाला, मग त्या परत संध्याकाळपर्यंत त्या बादल्या तशाच राहिल्या असत्या. म्हणलं आता ठेवून घ्या, संध्याकाळचं झाडांना हात लावू नये. त्यामुळे त्यांना म्हणलं झाडांना काही हात लावू नका, साईडनी बादल्या धरा आणि व्यवस्थित अलगद त्या बादल्यावरती ठेवून द्या. तर मुलं असे बादल्या ठेवत होते. फौजी साहेब असं घरी नसले, कुठं गेले ना 2-4 दिवसासाठी बंदोबस्ताला, घर खूप सुनं होतं. पण पहिल्यापेक्षा तरी बरं आहे बाबा आता, कारण पहिलं फौजी साहेब फौजमध्ये होते ना, मी लहान-लहान 2 मुलांना घेऊन एकटी राहायचे. आणि आता मुलं मोठाली झाले, त्यांची किलबिल वाढली. ते माझ्याशी म्हणजे छान टाईम स्पेंड करतात, मला समजून घेतात. राजू पण आहे. आणि बऱ्याचशा ताई बोलत असतात की फौजी साहेब असं बाहेर कुठे गेले ना बंदोबस्ताला तर सांगत नको जाऊ, सेफ्टीच्या हिशोबाने. पण ताईंनो आता मुलं मोठाले झालेत, समजदार झालेत, त्याच्यामुळे मला काही वाटत नाही. राजू पण आहे. आणि तसं पण आमच्या घराला सगळीकडून मस्त दरवाजांना सायरन वगैरे बसून घेतलेले आहेत. घरामध्ये सगळे कॅमेरे आहेत, बाहेरचं सगळं दिसतं घरामध्ये, त्यामुळं मला काहीच वाटत नाही आता. तर फौजी साहेब काल आले होते, आज पुन्हा ड्युटीवर गेलेत आणि म्हणले आता 1-2 दिवसांनी पुन्हा मी वाटलं तर चक्कर मारण म्हणले, नाहीतर मग नाही मारायचो. आता त्यांच्या हिशोबावर ते येतील, नाही तर तेच राहतील. तर सिद्धटेकमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणलेल्या आहेत ना, तिथं खूप मोठा कार्यक्रम आहे. तर त्या पादुका आहेत ना संत तुकाराम महाराजांच्या, हेलिकॉप्टरने आणलेत. त्या कुठून आणल्या काय एवढं नाही डिटेलमध्ये मला सांगता यायचं, पण फौजी साहेब सांगत होते. तर सिद्धटेकमधल्या तिथल्या कुठल्या ताई असतील ना, त्यांना माहितीच असेल की कोणता कार्यक्रम आहे काय वगैरे. आणि काल एक कमेंट पण होती, सिद्धटेकच्याच ताई आहेत त्या बहुतेक. तर त्या बोलत होत्या की फौजी साहेबांनी येताना कुठल्या तरी गावचं नाव सांगितलं, येताना तिथून द्राक्ष घेतलेत का? तर हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही, तिथूनच फौजी साहेबांनी येताना द्राक्ष घेतले होते. तर द्राक्षाच्या बाग खूप आहेत तिकडे येताना, सगळ्या रोडने द्राक्ष विकायला, इतके गोड द्राक्ष होते ना ताई तिकडले. तर हे मुलांनी आता बादल्या ठेवून घेतल्या. बऱ्याच बादल्यांना कलर दिलाय फौजी साहेबांनी आणि थोड्या बादल्या राहिल्यात अजून. त्यांना जसा वेळ मिळतो ना तर तसं ते कलर देत बसतात बादल्यांना. पण एकसारख्या बादल्या खरंच ताईंना खूप छान वाटतात. तर बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की कलर देऊन घ्या, तर असा कलर दिलाय, छान वाटतोय. तर फौजी साहेब त्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकाजवळच ड्युटीला आहेत ना, त्यांना म्हणलं तिथलं तुम्ही छान शूट घ्या, व्हिडिओ काढा म्हणलं आणि मला पाठवा. मी आपल्या जे यूट्यूब फॅमिली ना त्यांना दाखवून त्यांना पण दर्शन घडन म्हणलं. आणि आपले कॉईन प्लांट तुम्ही बघू शकता किती छान झालेत, एकदम दाटसर झालेत. लावले तेव्हा एकदम असे विरळ विरळ होते, पण आता मस्त झालेत. तर असं आपले झाडं इतकी छान झालेत ना आता.
आणि आपले जे नागवेलीच्या कटिंग लावले होते ना, तर त्याला 1-1, 2-2 पानं फुटलेत आणि उन्हाळ्यामुळे ना काय झाले काय माहिती, काही पानं फुटलेले पण ते थोडे-थोडे खराब होतेत. तर असे बऱ्याचशा ताई विचारत होते, की "ताई नागवेलीचे रोपं तयार झाले की नाही?" तर त्याला वेळ लागेल ताईंनो. तर जसा रोपं तयार होतील ना, तसं मी तुम्हाला पाठवून देत राहणार आहे. माझ्या सगळं लक्षात आहे, मी काही विसरलेलं नाही आहे. नाहीतर ताई म्हणते ताई बोलली आणि विसरून गेली, तर तसं नाही, माझ्या लक्षात आहे सगळं. तर आम्ही जे नागवेलीचे रोपं पॅकिंग करायचं आहे ना, तर त्याचं मटेरियलसुद्धा म्हणजे मागवून ठेवलेलं आहे ऑनलाईन. ते मटेरियलसुद्धा आलेलं आहे. पण आता रोपंच तयार नाही आहेत आणि मग बोलून काय अर्थ आहे. त्यामुळे मी पुन्हा बोललेच नाही काही. रोपं तयार अगदी 2-2 त्याला पानं फुटलेत छोटाले आणि ते अगदी कवळे-कवळे पानं फुटलेले आहेत ना, आपण ते पॅकिंग करून पाठवायचं. इतकी गरमी आहे ना आणि उन्हाळ्यामध्ये ते तुमच्यापर्यंत येऊपर्यंत ते खराब झाले तर त्याचा काही उपयोग होणार आहे. त्यामुळं म्हटलं थोडंसं थांबावं आणि व्यवस्थित रोपं झाले ना, मगच तुम्हाला पाठवून द्यावं. उशीर का होईना, पण तो रोप तुमच्यापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचलं ना, म्हणजे माझ्या पण मनाला छान वाटेल. त्यामुळे मी आत्तापर्यंत थांबलेली ताईंनो. तर आपला मोठा नागवेलीचा वेल आहे ना, तर त्यालासुद्धा असं उन्हाच्या झळा लागतात ना, तर त्या उन्हाळ्याच्या झळायांनी ना सगळे पानं खराब झालेत, असे चिरल्यासारखे झालेत, थोडेसे असे पिवळसर पडलेत, थोडे-थोडे सगळ्या पानाच्या कडा खराब झाल्यात. त्यामुळं आम्ही सगळ्या पानांची कटिंग पण केली त्या वेलाची. असं आहे उन्हाळ्यामध्ये ते म्हणजे एवढा मोठा वेलाला सुद्धा फरक पडतोय. तर ते एकदम छोटे-छोटे झाडं आहेत ना फुटलेले, तर ते तुमच्यापर्यंत येऊस्तोवर ते खराब होतील. त्यामुळं म्हणलं थोडंसं थांबावं, वातावरण जरा छान झालं तर आणि त्याला 1-2 अजून पानं फुटले, की मग पाठवता येईल. तर आता काही ताई बोलत्यान, की खूप बडबड करतीये. पण ताईंनो माझं कसं आहे ना, माझ्या मनात जे येतं ना, ते मला असं एकदम भडबड बोलून टाकावं लागतं. मला असं एकदम पथ्यार लावून बोलायचं अजिबात जमत नाही. त्यामुळं मी असं पटपट बोलून टाकत असते आणि पाठीमागचा आवाज म्यूट करून टाकते. तसं पण आता आहे ना, कुठेतरी काहीतरी कार्यक्रम आहे ना, इतका मोठा डीजे वाजतोय ना मधी-मधी, खूप आवाज येतोय. त्यामुळं मी पाठीमागचा आवाज म्यूट केलाय आणि असं वर व्हॉईस करते आता आणि ॲक्चुअली तुम्हाला खरं सांगू का ताईंनो, तर मी तुमच्याशी अशी गप्पा मारते ना एकदम मनमोकळेपणाने, एकदम मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. मला खूप छान वाटतं आणि मी YouTubeमध्ये यायच्या आधी ना इतकं जास्त दाट बोलत नव्हते. पण मी आता तुमच्याशी बोलते ना असं YouTubeच्या माध्यमातून, तर खूप बडबड करायला शिकले मी. तर पण असं मला छान वाटतं बोलायला. एकदम असं मी जसं वाटतंय, की तुमच्या समोरच बोलते किंवा तुमच्याशी बोलते असं वाटतं. असं वाटतच नाही, की मी असं एकटीच बडबड करते म्हणून. आणि हे पहा माझी लाडूबाई कशी लाड घालायला येते मधी-मधी. माझा सागर इतका शांत आहे ना, तो असा कांदा कापून देतोय मला आता. प्रत्येक भाजीला कांदा कापून द्यायचं काम सागरचं आहे. कांदा कापून देणार, टोमॅटो कापून देणार. त्याला असं चॉपिंग करायला खूप आवडतं आणि त्याला स्पीड पण भरपूर आहे असं कांदा वगैरे कापायला. तर तो कांदा कापून देतोय मला. राजूने मला चूल पेटवून दिली आणि हा बारका आहे ना छोटा असा मस्ती घालतो. काही ना काही खोड्या करतच राहतो. आणि चुलीवर स्वयंपाक केला ना आपण, जसं की आता भाकरी केल्यात बाबा, भाकरीला आपण पाणी लावतो ना वरतून, तर ते पिठाचे डाग थोडे तरी चुलीवर असे पडले जातात किंवा आपण भाजीला फोडणी देतो, ते तेलकट थोडंसं उडालं जातं. तर चूल अशी थोडीफार खराब झाली ना, फौजी साहेब आहेत ना, गार्डनमध्ये आले टेरेसवरती, तर त्यांना असं खराब दिसलं ना थोडंफार, ते लगेच मला पुसायला सांगतात. म्हणतात, "हे पुसून घे ओल्या कपड्यानी" आणि त्याला पुन्हा मला थोडासा टेरिकॉटा मारून देतात. तर त्यांनी टेरिकॉटा मारून ठेवला तर चुलीतून बघू शकता. जसं आपण मातीने पोचारा मारतो ना, तसंच टेरिकॉटा मारायचा थोडासा. तर ते तेलकट डाग, त्यानंतर असे भाकरीचे डाग वगैरे सगळे ते निघून जातात. असं एकदम त्यांनी मस्त करून ठेवली होती चूल. आता राजूने मला चूल पेटवून दिली आणि मी आता थोडंसं तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मोहरी तडतडायला टाकली आणि त्याच्यानंतर जिरा टाकलाय. पुन्हा आता कांदा कापून दिला होता सागरनी मला. कांदा टाकलाय परतायला. तर खाली ना मी लवकरच कुकरला राजमा लावला होता शिजायला. तर राजमा करू म्हणलं आपण. राजमा मस्त कुकरमध्ये शिजलेला आहे. तसा टाकला ना शिजायला तो पटकन शिजत नाही. कुकरमध्येच लावावा लागतो तो. तर राजमा आधी शिजला होता. आता मी कांदा परतून घेते आणि मस्त कांदा, टोमॅटो त्याची फोडणी देऊन मस्त राजमा बनवते. कोथिंबीर घेतली थोडीशी, आपल्या गार्डन मध्ये आहे. धने आलेले आहेत त्याला. धन्याची कोथिंबीर पण छान लागते, छान फ्लेवर येतो. असे छोटे छोटे धने आले ते बघा.
लसूण सोलल्यावर दिलाय आणि 2-4 कढीपत्त्याची दाणे याच्यात ते 2-4 कढीपत्त्याची पानं याच्यात पण टाके मी ठेसायला आणि थोडेसे पानं याच्यात पण टाकते. तर कढीपत्त्याचे पानं असे थोडेसे ठेसून टाकले ना मुलांना कळतच नाही की कढीपत्ता टाकलाय म्हणून, म्हणजे ते पोटात जातो. नाही तर भाजीत दिसला ना कढीपत्ता ते उचलून साईडला करतात असं. त्यामुळे मी असं थोडासा कढीपत्ता ठेसून पण टाकत असते. तर कोथिंबीर आणि लसण कढीपत्ता मी ठेचते थोडंसं. लसण कोथिंबीर आणि कढीपत्ता ठेचलेला टाकते याच्यामध्ये. आता कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले घेतले टाकायला. तर पोहे खातो ना आपण, तर तो चमचाभर मी लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि घरचा मसाला अर्धा 1 चमचा घेतलाय. तर तिखट कसं लागतं त्यानुसार आपण इथे मसाले घालायचे. आता हे परतून घेते थोडंसं. तर राजमा करायचं म्हणलं ना तर असं कांदा टोमॅटो जिरी मोहरीची फोडणी आणि आपण जे मसाले घालतो ते आणि लसूण वगैरे ठेसून घालायचा. तर एवढं घातलं तरी राजम्याची भाजी अगदी छान होती. आणि राजमा आहे ना महत्त्वाचं म्हणजे इतका पूर्णसारखा मस्त शिजून घ्यायचा ना तर त्यांनी अजून छान चव येते राजम्याच्या भाजीला. आता मसाले घालून मी थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले. तर पाणी घालून थोडंसं असं म्हणजे 2-3 मिनटं शिजून घ्यायचं. तर कांदा टोमॅटो मसाल्यांची सगळी चव एकत्र उतरती आणि मग भाजीला चव छान येते. आता राजू माझ्याजवळ चुलीजवळ बसलाय आणि हे पहा 2 कार्टून इथं बाजूवर लोळत आहेत. सागर लोळतोय आणि आकाश मोबाईल पाहतोय आणि मोबाईल पाहता पाहता त्याची खोड पण काढतोय, त्याची दाढी वढत होता. तर कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं अर्धा ग्लासभर आणि पुन्हा 4-5 मिनटं असं परतून घेतले मसाला. तर खूप छान मसाला तयार झाला. याच्यामध्ये ना आपण कुठलीही भाजी टाकली ना तर खूप छान चव येते भाजीची. तर हे पहा राजमा आता किती छान शिजलेला एकदम पूर्णासारखा शिजून घेतला होता मी. आता ह्या मसाल्यामध्ये घालते राजमा आणि एक उकळी काढते फक्त. तर झाली मस्त राजम्याची भाजी तयार. आपण राजमा चावल म्हणजे राजमा भात आणि चपाती पण खाऊ शकतो, खूप छान लागतो. सागर आकाशला तर राजम्याच्या भाजीबरोबर आहे ना भातच आवडतो, चपाती नको करू म्हणले ते, पण म्हणलं 1-1 चपाती पण खा. तर थोडंसं पीठ मळलं मी आता आणि इथं चुलीवरच चपात्या करते आता. तर राजम्याच्या भाजीबरोबर भात पण घातला होता मी, भात पण झालाय आणि भाजी पण झाली. आता चपात्या लाटायच्यात फक्त, पटपट चपात्या लाटते आणि देते जेवायला यांना. तर गरमी ना आता त्याच्यामुळं वरती जेवतो आम्ही. तर किचनच्या आसपास येत ना ह्या ग्रो बॅगमध्ये मी ज्या झाडं लावलेत ना, कण्हेराचं झाड, गुलाबाचं झाड, मधुकामिनीचं, तर इतके छान झाडं रोपलेत ना. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई त्या ग्रो बॅग कुठून मागवल्यात काय. तर ताई ह्या ग्रो बॅग आहेत ना मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत. म्हणजे 2 वेळा मागवल्या होत्या 10-10 बॅग ह्या. तर सगळ्या 20 बॅग आहेत आमच्या गार्डनमध्ये ह्या ग्रो बॅग. तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, हवं तर तुम्ही मागवू शकता. तर स्वयंपाक पण झाला माझा आणि मी आता जेवायला घेते. यांना पण जेवायला देते, मुलांना पण. आणि जेवणाबरोबर खायलासाठी राजूने कांदा पण कापलाय. तर जेवणाबरोबर खायला हमखास कांदा कापतेच, असं सलाड काही ना काही लागतंच त्यांना. आज काकडी नव्हते त्याच्यामुळे त्यांनी कांदाच कापलाय. तर जेवायला देते मी आता. आणि माठातलं पाणी ना वरती टेरेसवरतीचं आपलं जे ग्रीन नेट आहे ना त्याच्या खाली माठ ठेवलेलं आहे भरून. तरी पण आकाशला आहे ना फ्रीजचं पाणी लागतं. त्यांनी 2 बाटल्या फ्रीजमधल्या पण वरती घेऊन आलाय. तरी मी बाटल्या ठेवत नाही, तो फ्रीजमध्ये बाटल्या भरून ठेवतो त्यामुळं. पण त्यांनी गाडीमधल्या ज्या बाटल्या होत्या ना बिसलरी त्या आणल्यात आणि भरून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तर असं आहे, त्याला असं फ्रीजचं पाणी लागतं आणि आम्हाला बाकीच्यांना माठातलंच पाणी आवडतं. तर असं आहे. चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.